Hello everyone and welcome to K Good Days online lecture series. मित्रांनो, उद्यापासून तुमच्या BA, BSc, BCom सेकंड इयर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. आणि क्लस्टर मध्ये उद्या जो पेपर आहे तो तुमचा कंपल्सरी इंग्लिशचा पेपर असेल. तर हा पेपर कशा पद्धतीचा असेल? एक मॉडेल क्वेश्चन पेपर आज आपण पाहणार आहोत. त्यासोबत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आन्सर द्यायचं आणि कशा प्रकारचे ऑप्शन्स असतील याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही सूचना पण यामध्ये मी देणार आहे की कशा पद्धतीने तो पेपर सोडवायचा आहे. तर चला तर मग पाहूयात की एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर कसा आपल्याला सोडवायचा आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर पाहूयात या व्हिडिओ लेक्चर मध्ये. Before we are going to take an exam, we should know something about our examination. For example, pattern, the time, and how to take the exam. So exam pattern will be multiple choice questions, as university has decided to take MCQ pattern on the backdrop of COVID. And the time for this multiple choice question paper will be of an hour. एक तासाचा वेळ असेल. And for that you have to use the dark pen. That will be a black dark pen should be there. काळ्या रंगाच्या शाईची पेन तुम्ही वापरायची आहे. 40 मार्काचे MCQ क्वेश्चन्स असतील आणि each question will have 4 options. A, B, C, D अशा प्रकारचे 4 ऑप्शन्स तुमच्या समोर असतील आणि हे प्रश्न सोडवत असताना यू हॅव टू रीड द क्वेश्चन्स केअरफुली अँड अटेंटिव्हली. प्रत्येक प्रश्न हा केअरफुली तुम्ही वाचला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या जे ऑप्शन्स आहेत किंवा हे जे चॉईसेस तुमच्या समोर आहेत ABCD याच्यामधला कुठला चॉईस किंवा याच्यामधला कुठला ऑप्शन तुमच्यासाठी योग्य वाटतोय ते तुम्ही तो निवडायचा आहे आणि तो निवडण्याच्या आधी तुम्ही त्याच्यावर विचार करायचा आहे. सगळ्याच ऑप्शन्सला तुम्ही एक कंपेअर करायचा आहे अँड देन यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट आन्सर. आणि जर आपण घाई गडबडीमध्ये जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तिथं त्याचं उत्तर चुकण्याची शक्यता असू शकते. आणि यू डोंट सबमिट द पेपर बिफोर द टाइम ऑफ 1 hour. तुम्ही 1 तासाआधी तुमचा पेपर बिलकुल सोडू नका, कारण तुम्ही वेळ घ्या आणि एखादा विद्यार्थी उठून पेपर दिल्यानंतर आपल्याला पण तो पेपर देऊन पटकन निघून जाण्याची घाई झालेली असती. पण आपण तसं न करता वेळेचं नियोजन करून व्यवस्थित पेपर सोडवला पाहिजे आणि यू हॅव टू टेक युअर टाइम टू सिलेक्ट द आन्सर्स. विद्यार्थी मित्रांनो, हा एक मॉडेल क्वेश्चन पेपर आहे विथ आन्सर्स. अशा पद्धतीचा पेपर असू शकतो, हा असेल असं नाही. याच्यामधले प्रश्न हे अशा पद्धतीचे असू शकतात, हेच प्रश्न असतील असं नाही. याच्यातला एखाद दोन प्रश्न किंवा एखादा प्रश्न तुम्हाला येईलही, सांगता येत नाही. पण प्रश्न कशा पद्धतीचे असतात MCQ पेपर मध्ये याचं उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन इज, हु इज द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द मॉडेल मिलेनियर. हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, हु इज द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द मॉडेल मिलेनियर. याच्यातलं मुख्य पात्र कोणतं आहे असा तुमच्या समोर असलेला प्रश्न आहे या द मॉडेल मिलेनियर या कथेमध्ये. ऑप्शन्स 4 आहेत. फर्स्ट इज ह्युई एर्स्किन, B is Laura Merton, C is Baron Hausberg and D is Alan Trevor. कुठला याच्यातलं उत्तर असू शकेल? कॅन यू गेस? जर तुम्हाला मॉडेल मिलेनियर ही स्टोरी समजली असेल किंवा तुम्ही ही चांगल्या पद्धतीने वाचली असेल तर याच्यातलं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. बरोबर आहे. काही जणांना याच्यातलं उत्तर बरोबर येत आहे. तर याच्यातलं उत्तर आहे की मॉडेल मिलेनियर मधला जो प्रोटॅगॉनिस्ट आहे तो ह्युई एर्स्किन आहे. मुख्य पात्र जे आहे ते ह्युई एर्स्किन आहे. जरी याचं मॉडेल मिलेनियर हे नाव असलं या कथेचं तरी पण याच्यातला जो पात्र आहे, मुख्य पात्र आहे, तो आहे ह्युई एर्स्किन.
Second question is about background. Read the question carefully. What is the second question? Oscar Wilde is dash dash author. Options are A is British, B is American, C is Irish, D is Russian. कुठलं उत्तर असेल की ऑस्कर वाइल्ड हा कुठला नागरिक आहे किंवा कुठल्या देशाचा तो व्यक्ती आहे, कुठल्या देशाचा तो लेखक आहे, नॅशनॅलिटी त्याची काय आहे, याच्याबद्दल असलेला हा प्रश्न. कारण ऑप्शन वरून आपल्याला कळतं की याचं उत्तर हे नागरिकत्वाशी रिलेटेड आहे. तर ऑस्कर वाइल्ड इज बरोबर आहे, इज an Irish author. ओके, तर याच्यातलं कुठलं उत्तर असेल? सी. मग तुम्हाला 2 नंबरच्या उत्तराला सी क्रमांकाचं ओव्हल हे काळ्या रंगाच्या शाईने डार्क करायचं असेल. Third question is Alan Trevor, a friend of Huey, was dash dash. Options bar. A is a musician, B is a poet, C is a painter, and D is none of the above. ॲलन ट्रॅव्हर जो ह्युईचा मित्र आहे तो कोण होता? ऑप्शन आहे म्युझिशियन, अ पोएट, अ पेंटर किंवा यापैकी नाही. तर कुठलं उत्तर आहे? काही जणांनी ओळखलेलं आहे. याचं उत्तर आहे ॲलन ट्रॅव्हर was a painter and he was a friend of Huey Erskine. Fourth question. What was the condition by Colonel Merton for the marriage of Huey and Laura? Option A is Huey should earn 10,000 pounds at his own. Option B is Huey should earn 5,000 pounds. Option C is Huey should have his own house. Option D is all of the above. आता कर्नल मर्टननी ह्युई आणि लॉराच्या लग्नासाठी कुठली अट घातली होती? तर याचे 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि त्याच्यातलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यानंतर याच्यातलं एक उत्तर आपल्याला निवडायचं आहे जे आपल्याला माहिती असेल. तर Huey should earn 10,000 pounds at his own ही अट त्यांनी ठेवलेली होती की त्या ह्युईने स्वतःचे 10,000 पाउंड्स जेव्हा तो कमवून आणेल तेव्हा तो या लॉरा सोबत लग्न करू शकेल, अन्यथा तो लग्न करू शकणार नाही. हे लॉराच्या वडिलांनी म्हणजे कर्नल मर्टननी या ह्युई समोर ही अट ठेवलेली होती. Fifth question. Who is the millionaire in the story of Oscar Wilde? ऑस्कर वाइल्डच्या कथेतील मिलेनियर कोण आहे? A option is Alan Trevor, B is Huey Erskine, C is Baron Hausberg and D is Colonel Merton. ही सगळी ऑप्शन्स द मॉडल मिलेनियर या स्टोरीतील आहेत आणि याच्यातला खरा जो मिलेनियर आहे तो कोण आहे यापैकी असा हा प्रश्न. तर हे सर्व ऑप्शन बघितल्यानंतर आपल्याला जे याच्यातलं उत्तर मिळतं ते आहे ओळखलं बरोबर आहे ते आहे बॅरन हाउसबर्ग. ऑप्शन सी इज करेक्ट. Question number 6. The child was attracted towards dash dash. A. Toys, balloons. B. Sweets. C. The garland of Gulmohar. D. All of the above. तर हे जे लहान मूल द लॉस्ट चाइल्ड या कथेतलं यापैकी कुठल्या गोष्टीकडे आकर्षित झालेलं होतं? खेळण्याकडे, स्वीट्सकडे
त्या मिठाईकडे का, मग त्या गुलमोहराच्या त्या फुलांकडे का त्या गुलमोहरांच्या हाराकडे, की मग ऑल ऑफ द अबव या सर्वच गोष्टींकडे? कुठलं उत्तर असेल? बरोबर ओळखलं. दॅट इज ऑल ऑफ द अबव. ऑप्शन डी इज करेक्ट. Question number 7. The short story The Lost Child is written by dash dash. याच प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने विचारायचं झालं तर हु इज द ऑथर ऑफ द लॉस्ट चाइल्ड असं सुद्धा एखादा प्रश्न पडू शकतो. तर याचं ऑप्शन ए पहा, ऑस्कर वाइल्ड. बी, मुल्खराज आनंद. सी, आर के नारायण. डी, खुशवंत सिंग. तर पहा कुठलं उत्तर बरोबर असेल. द लॉस्ट चाइल्ड याचे लेखक कोण आहेत? मुल्खराज आनंद. ऑप्शन बी इज करेक्ट, मुल्खराज आनंद. Question number 8. Who saved the child from trampled underfoot of the crowd? त्या लहान मुलाला पायदळी तुडवण्यापासून कोण वाचवलं? A, a strange man. B, his father. C, his mother. Number D, a shopkeeper. तर पहा कुठलं उत्तर आहे. ही कथा जर तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल, वर्गात तुम्ही हजर असाल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच माहिती असेल. द आन्सर इज अ स्ट्रेंज मॅन, किंवा याचा ऑप्शन असं पण असू शकतो अन अननेम्ड मॅन किंवा अ मॅन असं सुद्धा असू शकतो. ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 9. Why child denied balloons, sweets and flowers offered by a man? ज्या माणसाने त्याला वाचवलेलं होतं त्या माणसाने त्या मुलाला बरेचशा गोष्टी दिल्या, बलून्स, स्वीट्स अँड फ्लावर्स, बट ही डिनाइड, पण त्याला ह्यापैकी कुठलीच गोष्ट हवी नव्हती. याचं कारण काय असेल? ऑप्शन ए, ही डिसलाइक दीज थिंग्स. ऑप्शन बी, ही ओनली वॉन्ट्स हिज पॅरेंट्स. ऑप्शन सी, he wants to buy something else. Option D, none of the above. तर याच्यापैकी कुठलं उत्तर बरोबर असेल, की त्या लहान मूल जे चुकलेलं आहे यात्रेमध्ये त्याला एका माणसाने उचलून घेतलं आणि त्यानंतर या गोष्टी त्याला देऊ केल्या, पण त्याला त्या हव्या नव्हत्या आणि त्याला फक्त काय पाहिजे होतं? ऑप्शन बी, ही ओनली वॉन्ट्स हिज पॅरेंट्स, आणि म्हणून त्याच्या आईवडिलांसमोर या गोष्टी त्याला नको आहेत. जेव्हा आई वडील सोबत असतील तेव्हा या गोष्टी त्याला हव्या होत्या, पण या गोष्टींपेक्षाही अधिक जर त्याला कुठली गोष्ट हवी असेल तर त्याचे पॅरेंट्स त्याला हवे आहेत. दिस इज द आन्सर. ऑप्शन बी, ही ओनली वॉन्ट्स हिज पॅरेंट्स. Who diverts the child's attention from toys? A, the mother. B, the father. C, a flower seller. D, a balloon seller. की जेव्हा लहान मूल हे खेळणी मागत होतं किंवा खेळण्यांसाठी ते मागे पडत होतं तेव्हा त्याला कुणी त्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला, तर ऑप्शन याचा तुम्हाला माहिती आहे की त्याच्या आईने, म्हणजे ऑप्शन ए, द मदर. क्वेश्चन नंबर 11. The Gift of India is a patriotic poem which speaks about. The Gift of India ही कविता जी देशभक्तीपर आहे ही कशाबद्दल वक्तव्य करते? A, the gifts of nature. B, the gifts given by Indians to Britishers. C, war and its losses. Number D, war between India and China. तर ही कविता कशाबद्दल भाष्य करते? ऑप्शन सी, वॉर अँड इट्स लॉसेस. युद्ध आणि युद्धामधून निर्माण होणारी हानी याच्याबद्दल ही कविता भाष्य करते. Which of the following is the rhyme scheme of the Gift of India? गिफ्ट ऑफ इंडियाचा राईम स्कीम पॅटर्न काय आहे? ए ऑप्शन, ए बी ए बी सी सी. ऑप्शन बी, ए ए बी बी ए ए. ऑप्शन सी, ए ए बी बी सी सी. And option D, A A B C B C.
तुम्ही जर या कवितेच्या ओळी जर वाचल्या असतील तर तुम्ही या फर्स्ट स्टँजा मध्ये तुम्ही जर लक्ष केलं असेल तर इज देअर ऑट यू नीड दॅट माय हँड्स withhold द rich gifts of raiment or grain or gold withhold gold. A. Lo, I have flung to the east and west priceless treasures torn from my breast. West breast. B. And yielded the sons of my stricken womb to the drumbeats of duty, the sabers of doom. And doom. Doom means CC. कुठला ऑप्शन असेल तर ऑप्शन सी, A, B and CC. Option number C. Question number 13. Who fought under the Allied forces in the World War First? पहिल्या विश्वयुद्धामध्ये अलाइड फोर्सेस मध्ये पुढील पैकी कोणी सहभाग घेतला? ऑप्शन ए इंडियन सोल्जर्स, बी ब्रिटिश सोल्जर्स, सी अमेरिकन सोल्जर्स, नंबर डी नन ऑफ द अबव. द गिफ्ट ऑफ इंडिया या कवितेतला हा प्रश्न आहे आणि दिस इज अबाउट इंडियन सोल्जर्स आणि याच्यामध्ये अलाइड फोर्सेस कडून भारतीय सैनिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. Question number 14. The gift of India is a dash dash poem. ही कुठल्या प्रकारची कविता आहे? Whether it is romantic, B patriotic, C mournful, D happy. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पॅट्रिऑटिक पोएम, द गिफ्ट ऑफ इंडिया, पॅट्रिऑटिक पोएम असा संदर्भ आपल्याला मिळतो. तर याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की द गिफ्ट ऑफ इंडिया इज नॉट रोमॅन्टिक, द गिफ्ट ऑफ इंडिया इज नॉट मोर्नफुल पोएम or it is not a happy poem, but these are all wrong answers or wrong options. The correct option is option number B, that is the gift of India is a patriotic poem. Question number 15. On which of the following war fronts Indian soldiers fought for Allied forces? पुढं दिलेल्या पैकी कुठल्या कुठल्या सीमेवर, कुठल्या कुठल्या देशाच्या सीमेवर अलाइड फोर्सेसनी युद्ध केलं? ऑप्शन ए नॉर्थ आफ्रिका, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी पर्शिया अँड ऑप्शन डी इज ऑल ऑफ द अबव. तुम्ही जर द गिफ्ट ऑफ इंडिया ही काळजीपूर्वक वाचली असेल तर त्याच्यामध्ये हे तिन्ही ठिकाणांचा उल्लेख आहे, नॉर्थ आफ्रिका, फ्रान्स आणि पर्शिया, आणि त्यामुळं ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ द अबव. ऑन द all these places allied forces have fought in this first world war, North Africa, France and Persia. Question number 16, a very simple question. Desiderata is composed by dash dash. Desiderata ही कविता कोणी कंपोज केली, लिहिली? ऑप्शन ए मार्क्स एरमन, B Sarojini Naidu, C Nissim Ezekiel, number D none of the above. Option should be known to each and every student, that is option A Max Ehrmann. अशा प्रकारचे एखाद दोन प्रश्न तुम्हाला पडतीलच असं वाटतं, कारण लेखकाशी संबंधित कुठली कविता कुठल्या लेखकाने लिहिली किंवा कुठला एखादा जो प्रोज आहे तो कुणी लिहिला अशा प्रकारचा एखादा प्रश्न पडण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठली कविता ही कुठल्या कवीची आहे किंवा कुठला प्रोज हा कुणी लिहिलेला आहे, शॉर्ट स्टोरी कुणी लिहिलेली आहे, हे तुम्ही थोडस लक्ष करून जा, लक्ष देऊन तुम्ही या प्रश्नाची उत्तरं लिहा, कारण अशा प्रकारचा एखादा प्रश्न असण्याची दाट शक्यता असते. Question number 17. Desiderata deals with themes like. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे थीम्स आहेत पुढे दिलेल्या पैकी? ऑप्शन ए लव, ऑप्शन बी पीस, ऑप्शन सी
satisfaction and happiness, and option D, all of the above. जर तुम्ही ही कविता वाचली असेल आणि ही लक्षात घेतली असेल तर याच्यामध्ये हे सर्वच थीम आपल्याला पाहायला मिळतात. लव, पीस, सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस. म्हणून याचं उत्तर जे काय असेल तर ते ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव, हे सर्व काय आहेत या कवितेचे थीम आहेत. Question number 18. Max Ehrmann urges to avoid dash dash. Option A, loud people. Option B, aggressive people. Option C, only A. Option D, both A and B. मॅक्स एअरमननी त्या डेझिडरेटा कवितेमध्ये कुठल्या लोकांना अवॉइड करण्यासाठी सांगितलेलं आहे? लाऊड पीपल, अग्रेसिव्ह पीपल, का मग फक्त लाऊड, का मग फक्त अग्रेसिव्ह? तर याचं उत्तर तुम्ही कवितेमध्ये तुम्हाला मिळतं की ही advises the reader to avoid both type of people, loud people as well as aggressive people. म्हणून याचं उत्तर काय असेल? बोथ A and B, म्हणजे both option A and option B, that is option D is correct. Question number 19. Who is supposed as the greatest teacher in Desiderata? डेझिडरेटा या कवितेमध्ये मॅक्स एर्मननी कुणाला सर्वात जास्त चांगला शिक्षक म्हटलेला आहे? ऑप्शन ए, नेचर. ऑप्शन बी, एक्सपिरियन्स. ऑप्शन सी, ओनली बी. ऑप्शन डी, बोथ ए अँड बी. तर याच्यामध्ये आपल्याला उत्तर कुठलं मिळतं? एक्सपिरियन्स, अनुभव हाच खरा शिक्षक, असं याचं उत्तर आहे. Question number 20. Ehrmann advises one to be always dash dash to oneself as the world is full of fake people. एर्मननी काय सल्ला दिलेला आहे की स्वतःशी कसं असावं, कारण या जगामध्ये बरेचसे हे फेक लोक आहेत असं त्याने सांगितलं आहे. ऑप्शन ए, ट्रू. ऑप्शन बी, ऑनेस्ट. ऑप्शन सी, सिन्सिअर. ऑप्शन डी, नन ऑफ दी अबव. तर याच्यातलं उत्तर काय आहे? आपल्याला ही कविता आपण जर वाचली असेल तर तुम्हाला याचं उत्तर मिळू शकतं की ही ऍडवाइसेस वन टू बी ऑलवेज ट्रू टू वन सेल्फ as the world is full of fake people, full of the duplicate people. That's why we should be true to ourselves. असं याचं उत्तर आहे. Question number 21. Teachers of Subhash Chandra Bose gave him importance at school because dash dash. Option A, he had good knowledge of English. B, he was good in sport. Option C, only A. Option D, both A and B. सुभाषचंद्र बोस हे शाळेत असताना त्यांचे शिक्षक त्यांना चांगलं मानायचे. कारण, याचं कारण काय असेल? ऑप्शन ए, ही हॅड गुड नॉलेज ऑफ इंग्लिश, कारण त्यांना इंग्रजीचं चांगलं ज्ञान होतं आणि म्हणून ते जे त्यांच्या शाळेतील शिक्षक आहेत, they used to give him importance at the school. ऑप्शन ए, म्हणजे याच्यातलं ओनली ए जे ऑप्शन आहे सी क्रमांकाचं, ऑप्शन नंबर सी, ओनली ए. कारण अशा प्रश्नामध्ये सी आणि डी पैकीच उत्तर असतं. ए आणि बी आपल्याला वाचून घ्यायचं असतं आणि मग त्यानंतर ओनली ए आहे का मग बोथ ए आणि बी आहे हे ठरवायचं असतं. म्हणून आपल्याला याच्यातलं उत्तर कुठलं मिळतं? ओनली ए, that is option C. Question number 22. Why Subhash Chandra Bose could not initiate in sports? सुभाष चंद्र बोस हे खेळामध्ये सहभाग का घेऊ शकत नव्हते? ऑप्शन ए, because his parents believed that sports would disturb studies. Option B, because he was not interested in sports. Option C, because there were no sports classes in his school. Option D, none of the above. याचं कारण काय असेल? तुम्ही ही
ऍट स्कूल ही त्यांची ऑटोबायोग्राफी मधून घेतलेला जो उतारा जर वाचला असेल तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे त्यांनी की त्यांच्या आईवडिलांना विशेषतः वडिलांना असं वाटत होतं की त्यांचा मुलगा जर खेळामध्ये लक्ष देऊ लागला तर अभ्यासामध्ये तो डिस्टर्ब होईल, अभ्यासाकडे दुर्लक्ष करेल आणि म्हणून ते त्यांच्या वडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊ शकत नव्हते किंवा त्यांना खोटं बोलू शकत नव्हते, खोटं बोलून खेळामध्ये सहभागी होऊ शकत नव्हते, म्हणून खेळामध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही. ऑप्शन ए, बिकॉज हिज पॅरेंट्स बिलीव्ड दॅट स्पोर्ट्स वुड डिस्टर्ब हिज स्टडीज. Question number 23. Who left a long-lasting impression on Subhash Chandra Bose at school? Option A, his English teacher. Option B, headmaster Babu Beni Madhavdas. Option C, his Sanskrit teacher. Option D, his parents. की शाळेमध्ये असताना दीर्घकालीन यांच्यावर कुणाचा प्रभाव दिसून येतो, तर आपण जर ही कथा वाचली असेल तर त्यांचे जे हेडमास्टर होते बाबू बेनी माधवदास यांच्या जीवनावर, शालेय जीवनावर फार मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो किंवा त्यांचं लॉंग लास्टिंग इम्प्रेशन पाहायला मिळतं. म्हणून याचा ऑप्शन बी, हेडमास्टर बाबू बेनी माधवदास हे उत्तर असेल. Question number 24. Which of the following exam had been passed by Subhash Chandra Bose at the age of 24? हे सुभाषचंद्र बोस यांनी वयाच्या 24व्या वर्षी कुठली अशी महत्वाची परीक्षा पास केली? तर ऑप्शन ए आहे IAS एक्झाम, बी आहे ICS एक्झाम, सी आहे IPS एक्झाम आणि डी आहे UPSC एक्झाम. तर तुम्ही याच्यातले काही ऑप्शन हे याच्याशी सुसंगत नाहीत, तर्कसंगत नाहीत. UPSC किंवा IAS यासारखे किंवा IPS यासारखे ऑप्शन्स हे लागू पडत नाहीत. याच्यातलं ICS हे लागू पडतं, कारण त्यांनी त्या काळात ब्रिटिश जे ICS एक्झाम घेत होते त्याच्यामध्ये त्यांनी यश संपादन केलेलं होतं. पण त्या राणीला एक अंडरटेकिंग द्यावी लागत होती की राणीच्या विरोधात कुठलंही काम करणार नाही किंवा ब्रिटिश शासनाच्या विरोधात कुठलंही काम करणार नाही, हे त्यांना अंडरटेकिंग द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी ICS एक्झाम पास होऊन सुद्धा त्या संदर्भात असलेली नोकरी त्यांनी केलेली नाही. क्वेश्चन नंबर 25. सोपा प्रश्न. At school is an extract from unfinished autobiography of dash dash. At school ही कुणाच्या अपूर्ण ऑटोबायोग्राफी मधला सारांश आहे? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सरदार पटेल किंवा सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी भगत सिंग. तुम्हाला सर्वांना माहित आहे ऍट स्कूल हे सुभाषचंद्र बोस यांचा हा प्रोज आहे किंवा यांच्या ऑटोबायोग्राफिकल एक्स्ट्रॅक्ट मधून घेतलेला हा प्रोज आहे. त्यामुळं ऑप्शन सी इज करेक्ट. Question number 26. In which of the following games Milkha Singh had participated? मिल्खा सिंग हे एक धावपटू आहेत आणि जगविख्यात असे भारतीय धावपटू आहेत आणि त्यांची एक ऑटोबायोग्राफी आपल्याला आहे द फ्लाइंग सिख. त्याच्यामधला हा प्रश्न आहे की मिल्खा सिंगनी पुढे दिलेल्यापैकी कुठल्या कुठल्या गेम्स मध्ये सहभाग घेतलेला होता? ऑप्शन ए ऑलिम्पिक्स, ऑप्शन बी नॅशनल गेम्स, ऑप्शन सी इंडो पाक स्पोर्ट्स मीट, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. तुम्ही जर हा चॅप्टर वाचला असेल तर त्यांनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतलेला होता, दिल्ली नॅशनल गेम्स मध्ये सहभाग घेतलेला होता, इंडो पाक स्पोर्ट्स मीट मध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला होता. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट, दॅट इज ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 27. Who was opponent of Milkha Singh at the Tokyo Games? टोकियो गेम्स मध्ये पुढे दिलेल्यापैकी कोण याचा प्रतिस्पर्धी होता? ऑप्शन ए अब्दुल रहमान, ऑप्शन बी अब्दुल खालिद, ऑप्शन बी अब्दुल खालिक, ऑप्शन सी अब्दुल राशिद आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. आता अब्दुल हे पहिलं नाव तिन्ही ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे
खेळाडूचं नाव अब्दुल आहे एवढं तर आपल्याला माहिती आहे, पण तो अब्दुल रहमान आहे का अब्दुल खालिक आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर याचा ऑप्शन काय आहे? त्याचा प्रतिस्पर्धी हा अब्दुल खालिक हा होता. ऑप्शन बी इज करेक्ट. Question number 28. Who conferred the title The Flying Sikh on Milkha Singh? मिल्खा सिंगला द फ्लाइंग सिख हे नाव कोणी दिलं? ऑप्शन ए पंडित नेहरू, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी जनरल अयूब खान किंवा ऑप्शन डी जनरल परवेज मुशर्रफ. तर पहा, ऑप्शन सी जनरल अयूब खान, इथं जे च्या ऐवजी KHAN जनरल अयूब खान हे ऑप्शन बरोबर आहे. तर ऑप्शन सी जनरल अयूब खान यांनी मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख जेव्हा त्यांनी त्यांचा प्रतिस्पर्धी अब्दुल खालिक याला इंडो पाक गेम्स मध्ये हरवलं, त्यावेळेस तेव्हा जे एका स्टेडियम मध्ये ते धावत होते तेव्हा त्यांनी माईक मध्ये सांगितलं की द फ्लाइंग सिख इज देअर इन द स्टेडियम असं त्यांनी उद्देशून म्हटलेलं होतं आणि तेव्हापासून यांना फ्लाइंग सिख असं म्हणण्यात येऊ लागलं. Question number 29. Milkha Singh defeated Abdul Khalik in dash dash meter run at Gaddafi Stadium. गद्दाफी स्टेडियमवर इंडो-पाक या गेम्स मध्ये मिल्खा सिंगने अब्दुल खालिकला किती मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये हरवलं? ऑप्शन ए 200 मीटर्स, ऑप्शन बी 100 मीटर्स, ऑप्शन सी 300 मीटर्स, ऑप्शन डी 400 मीटर्स. तर याचं कुठलं ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन ए 200 मीटर्स. बऱ्याच जणांची उत्तरं हे बरोबर येत आहेत. Question number 30. Who convinced Milkha Singh to participate in Indo-Pak Games? मिल्खा सिंग यांचं मूळ भारत-पाकिस्तान फाळणी होण्याच्या आधी हे पाकिस्तानमध्ये यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि बऱ्याचशा आठवणी या दुःखद आठवणी पाकिस्तानशी रिलेटेड असल्यामुळे त्यांना इंडो-पाक या खेळांमध्ये भाग घ्यायचा नव्हता. पण त्यांना कोणी कन्व्हिन्स केलं तो त्या खेळामध्ये भाग घेण्यासाठी असा प्रश्न आहे. हु कन्व्हिन्स्ड मिल्खा सिंग टू पार्टिसिपेट इन इंडो पाक गेम्स? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी जनरल अयूब खान, ऑप्शन डी पंडित नेहरू. तर आपल्याला माहिती आहे की ऑप्शन डी इज करेक्ट. पंडित नेहरू यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर मिल्खा सिंग यांनी इंडो पाक गेम्स मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि अब्दुल खालिक या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला त्यांनी हरवलं आणि जनरल अयूब खान यांनी त्यांना ही पदवी दिली की फ्लाइंग सिख असं म्हणून त्यांनी त्यांना संबोधलं आणि आजही त्यांना त्याच नावाने ओळखलं जातं. Question number 31. Which of the following are the characteristics of print media? Print media चे कुठले वैशिष्ट्य आहेत? ऑप्शन ए रिलायबिलिटी, ऑप्शन बी क्लॅरिटी, ऑप्शन सी रिस्पॉन्सिबिलिटी, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर पहा, प्रिंट मीडिया विश्वसनीय असलं पाहिजे, स्पष्टता त्यामध्ये असली पाहिजे आणि जबाबदार पण असलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन डी हे त्याचं उत्तर आहे, यात शंका नाही. त्याचबरोबर अॅक्युरेसी, क्लॅरिटी, प्रेसिजन, प्रोडक्शन, सर्क्युलेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे सुद्धा त्याचे वैशिष्ट्य आहेत. Question number 32. Dash dash cover information related to politics, sports, finance, science and technology. कशामध्ये या सर्व गोष्टी असतात किंवा हे स्तंभ असतात? जर ऑप्शन आपण पाहिले, ऑप्शन ए आहे फ्लायर, ऑप्शन बी आहे पोस्टर्स, ऑप्शन सी आहे न्यूजपेपर्स आणि ऑप्शन डी आहे ब्रॉशर्स. तर ऑप्शन सी न्यूजपेपर मध्ये या सर्व गोष्टी स्पोर्ट्स बद्दल असतं, फायनान्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, पॉलिटिक्स या किंवा आर्ट्स बद्दल असतं, कॉमर्स इंडस्ट्री बद्दल असतं, सोसायटी बद्दल असतं. तर याच्यामध्ये जर आपल्याला ऑप्शन कुठलं निवडायचं असेल तर हे न्यूजपेपर याचं उत्तर बरोबर असेल. Question number 33. Dash dash is a very important printed small size card which has business information about an individual or company.
असं कुठलं कार्ड आहे जे लहान आहे, प्रिंटेड असतं आणि ज्याच्यावर एखाद्या इंडिव्हिज्युअलची किंवा कंपनीची किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या कंपनीची माहिती असते? ऑप्शन ए बिझनेस कार्ड, ऑप्शन बी ब्रॉशर्स, ऑप्शन सी इन्व्हिटेशन कार्ड, ऑप्शन डी व्हिजिटिंग कार्ड. तुम्ही हा जर चॅप्टर वाचला असेल किंवा तुम्ही ऐकला असेल तर त्याच्यामध्ये बिझनेस कार्ड हे याचं उत्तर आहे. बिझनेस इन्फॉर्मेशन याच्यामध्ये विच हॅज बिझनेस इन्फॉर्मेशन असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. असं कुठलं कार्ड आहे ज्याच्यावर बिझनेस इन्फॉर्मेशन असते? ऑप्शन ए मध्ये आपल्याला बिझनेस कार्ड हे उत्तर आपण याच्याशी तर्कसंगत जोडू शकतो, ज्याला कुणाला हे माहिती नसेल त्यांना. Question number 34. Inboxes in mail accounts are separated in different categories such as. Inboxes हे कुठल्या कुठल्या category मध्ये separate केलेले असतात? Option A primary mails, option B social mails, ऑप्शन सी प्रमोशनल मेल्स आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. आजकाल आपल्या सगळ्यांचेच मेल्स असतात आणि तुम्ही जर इनबॉक्स काढून पाहिलं तर तुम्हाला प्रायमरी मेल्स, सोशल मेल्स आणि प्रमोशनल मेल्स या तिन्ही कॅटेगरी त्यामध्ये मिळतात आणि त्यामुळं ऑप्शन डी इज करेक्ट. Question number 35. Dash dash is a printed piece of cloth or a flex having a logo, symbol, etc. Option A flyer, option B banner, option C poster, option D business card. असं कुठलं पीस आहे जे प्रिंटेड असतं, जे कपड्यावर सुद्धा किंवा फ्लेक्सवर आजकाल प्रिंटिंग होत आहे, ज्याच्यावर लोगो, सिम्बल यासारख्या गोष्टी असतात? तर याचं ऑप्शन आहे की ऑप्शन बी बॅनर. So it is printed, it may be on cloth or it may be on a flex. Question number 36. Direct and indirect speech is called dash dash. Direct and indirect speech ला काय म्हटलं जातं अजून? तर ऑप्शन ए नरेशन, ऑप्शन बी रिपोर्टेड स्पीच, ऑप्शन सी ओनली बी, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. तर याला नरेशन पण म्हणतात किंवा रिपोर्टेड स्पीच पण म्हणतात, म्हणून ऑप्शन डी बोथ ए अँड बी. Question number 37. Sentence of simple present tense changes into dash dash in indirect speech. सिंपल प्रेझेंट मध्ये जर एखादं वाक्य असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचा काय बदल होतो? ऑप्शन ए सिंपल पास्ट टेन्स, ऑप्शन बी पास्ट परफेक्ट टेन्स, ऑप्शन सी फ्युचर टेन्स, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर तुम्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच पहिलीपासून म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही शिकत आलेले आहात आणि त्यामुळे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा चेंज हे सिंपल पास्ट मध्ये होतो, इनडायरेक्ट स्पीच मध्ये हे माहिती असेलच. ऑप्शन ए. Question number 38. Auxiliary verb may changes as dash dash in indirect speech. Auxiliary verb may याचा indirect speech मध्ये काय बदल होतो? ऑप्शन ए might, ऑप्शन बी must, ऑप्शन सी might not, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. मे चा बदल might हा होतो, म्हणून ऑप्शन ए. So you should know the changes of tenses, pronouns, places, time, etc. This or that, tonight, that night, thus, so, ago, before, next, following, yesterday, the day before, यासारखे जे बदल आहेत हे तुम्ही पहा आणि ते थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. Question number 39. What is the change of tonight into indirect speech? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं टू नाईटचा काय बदल होतो, तुम्ही जर लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघत असाल तर. ऑप्शन ए दिस नाईट, ऑप्शन बी दॅट नाईट, ऑप्शन सी प्रिव्हियस नाईट, ऑप्शन डी लास्ट नाईट. तर टू नाईटचा काय होतं? दॅट नाईट हे त्याचं उत्तर आपल्याला मिळतं, दॅट नाईट. Question number 40. This is the last question. Select the correct indirect sentence of the following sentence. The teacher said to the student, comma into inverted comma, give up bad habits. तर याचं उत्तर काय असू शकतं पहा. The teacher said that give up bad habits. B. Teacher asked that give up bad habits. Option C. Teacher advised the students to give up bad habits. Option D. None of the above. जर तुम्ही शिक्षकांनी एक सल्ला दिलेला आहे स्टुडंट्सला टू गिव्ह अप बॅड हॅबिट्स म्हणून टीचर ऍडवाइज्ड, सेड टू च्या ऐवजी ऍडवाइज्ड, कुणाला? टू द स्टुडंट्स. कशाचा सल्ला दिलेला आहे? टू गिव्ह अप बॅड हॅबिट्स.
आणि या पद्धतीने ऑप्शन सी जे आहे ते याच्यातलं बरोबर उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे, कशा पद्धतीनं प्रश्नाची उत्तर सिलेक्ट करावी आणि यासाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. माझं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि हे याच्यासाठी असतं की I spare lot of time on this video presentation and video making. And if you like this video, there will be some kind of enthusiasm will be there to make and to create some more videos. This will be beneficial for the students in the coming time. If you like this video, you can like, you can share, and do not forget to subscribe my channel. आणि शेवटी तुम्हा सर्वांना उद्याच्या पेपरसाठी आणि भविष्यातल्या प्रत्येक परीक्षेसाठी एक ऑल द बेस्ट देऊ इच्छितो. की आयुष्यातली हीच परीक्षा नाही, ही परीक्षा तर तुम्ही देणारच आहात, याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवणारच आहात, पण आयुष्यातली कुठलीही परीक्षा तुम्ही यशस्वी पद्धतीनं पार पाडावी, चांगले गुण संपादन करावे आणि आयुष्यामध्ये एक यशस्वी होण्यासाठी माझ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांसोबत सतत कायम असतील. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. थँक्यू.